हो सर। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर संध्याकाळी 7 वाजता बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। बच्चू कडू शिष्टमंडळासह नागपुरातून मुंबईमध्ये दाखल झालेत। या शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू यांच्यासोबत राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, अजित नवले यांचा देखील समावेश आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सायंकाळी 7 वाजता बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। बैठकीसाठी बच्चू कडू आपल्या शिष्टमंडळासह नागपूरमधून मुंबईमध्ये दाखल झाले। या शिष्टमंडळात राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर आणि अजित नवले यांचा समावेश आहे। देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? 7 वाजता बैठक बोलवली आहे, काहीतरी तोडगा निघेल? नसेल तरी ते सकारात्मक व्हावं। ते काही आमचे व्यक्तिगत दुश्मन नाही आहे। ही लढाई आमची एकट्याची नाही, शेतकऱ्यांची, मजुरांची लढाई आहे। त्यांनी सकारात्मक झालं तर त्यांचंच गावगाव होईल, पुण्य उभ्या भेटेल। चर्चेतनं मार्ग निघत असतात। मी त्यांनाही सांगितलेलं आहे की कोणीच आडमुठी भूमिका घेऊ नये। आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनेच आहोत। त्यामुळे त्यातनं जो काही चांगल्यातला चांगला मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न हा या बैठकीत आम्ही करू। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला जरांगे पाटलांनी आंदोलनस्थळी जात पाठिंबा दिलाय। इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभ्या हयाती घातल्या त्यांनी सगळ्यांनी, हे सगळे अरे एका पंक्तीत बसले ना। याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी, गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे। बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। ही बैठक होत असताना तिकडे नागपुरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। बैठकीनंतर बच्चू कडू हे पुढची भूमिका जाहीर करणार आहे। त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।